नमस्कार येवकार. हांव किशोर नायक गांवकारीच्या फेसबुक यूट्यूब लाईव्ह अपडेटान तुमचे स्वागत. सर म्हटल्यार SIR. बिहारातल्या वेंचणुकी उपरांत हो सर शब्द आणि SIR शब्द बरोच गाजलो. SIR म्हटल्यार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. दर एका राज्यातल्या मतदार संघांची वळेरी नव्यान तयार करपाचे काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हांणी हातांत घेतलेले आसा. बिहार वेंचणुकीच्या वेळार ही मतदार यादी तयार करपाचे काम इलेक्शन कमिशनान हातांत घेतले आणि एक नवो वाद निर्माण जालो. ह्या वादांतल्यान बरोच बोवाळ जालो. त्या उपरांत हे प्रकरण सुप्रीम कोर्टान गेले. सुप्रीम कोर्टान काय महत्वाचे डायरेक्शन्स दिले. म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचो मतदार वळेरी रिवाइज करपाचो जो अधिकार आसा तो सुप्रीम कोर्टान कायम दवरलो. म्हणून काय ज्यो अटी आसल्यो त्यो अटी तांणी शिथील केल्यो आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे सुरूच उरतले अशा पद्धतीची ही प्रक्रिया सुरू जाली. त्या उपरांत काँग्रेस पक्षान वोट चोरी हो प्रकार उक्ताडार हाडलो. कशा तरेन बोगस वोटरांची नोंद ही मतदार वळेरीन जाल्ली आसा. कशा तरेन लोकांची नावां ही इल्लीगल पद्धतीन डिलीट केल्ली आसात. आपल्या लोकांची नावां भितर ऍड केल्ली आसात. अश्यो कितल्योश्योच भानगडी ह्यो ह्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रकरणांतल्यान उक्ताडार येयल्यो. आणि हो वोट चोरीचो जो प्रकार आसा तो फक्त बिहारानूच न उरता आता पुराय देशभरान वेगवेगळ्या राज्यान कशा पद्धतीन बोगस वोटरांची नोंद जाल्लेली आसा. एकाच एड्रेसाचेर 100, 200, 300 अशा पद्धतीच्या वोटरांचे रजिस्ट्रेशन जाल्लेले आसा. असे वेगवेगळे प्रकार सध्या उक्ताडार येत आसात. आता ते लोण हे महाराष्ट्रान पसरला आणि महाराष्ट्रानूय बीन अशा पद्धतीन कशा पद्धतीन बोगस मतदारांची नोंदणी जाल्ली आसा हे प्रकार दर दिसा उक्ताडार येतात. SIRची पहिली फेज ही बिहारात जाल्या उपरांत आता सेकंड फेज ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान जाहीर केल्या आणि काल म्हटल्यार 4 नोव्हेंबरा सावन या SIRच्या दुसऱ्या फेसीचे काम सुरू जाल्ले आसा. ही दुसरी फेज जी आसा ती 9 स्टेट्स आणि 3 युनियन टेरिटरीज हातू भितर जातली. तातूंत छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळा, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि वेस्ट बंगाल अशी 9 राज्यां आणि अंदमान अँड निकोबार, लक्षद्वीप आणि पुदुचेरी अश्यो 3 युनियन टेरिटरी म्हटल्यार 9 राज्यां आणि 3 युनियन टेरिटरी भितर SIR फेज 2 ही सुरू जाल्ली आसा. ऑलमोस्ट या 9 राज्यां आणि 3 युनियन टेरिटरी धरल्या उपरांत 321 डिस्ट्रिक्ट्स, 1843 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज हातू भितर हे रिव्हिजन जातले. 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर असो एक म्हयनो जे BLO आसात ते BLO ही फॉर्म्स जी आसात ती फॉर्म्स हाऊस टू हाऊस डिस्ट्रीब्यूट करतले. किमान एक BLO दर एका घरान किमान 3 फावटी तरी येतलो ती फॉर्म डिस्ट्रीब्यूट आणि ती फॉर्म भरून जाल्या उपरांत कलेक्ट करपाक लागून. या 9 राज्यां आणि 3 युनियन टेरिटरी धरून 5.3 लाख BLO हे या प्रक्रियेन काम करतले. त्या भायर 7.64 लाख BLA बूथ लेवल एजंट जे पॉलिटिकल पार्टी नेमतात ते या प्रक्रियेन वांटेकार जातले. तशेंच 10,448 EROs म्हणजे इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर, मागीर AERO म्हटल्यार असिस्टंट इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर आणि 321 DEO म्हटल्यार डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हे ह्या पूर्ण प्रक्रियेन हे भाग घेतले. आता 9 डिसेंबर म्हटल्यार 4 नोव्हेंबर 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर मेरेन एक म्हयनो ही फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक घरान फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करून
ती भरून घेवपाचें काम BLO करतली. मागीर त्या उपरांत 9 डिसेंबर ह्या दिसा ड्राफ्ट इलेक्टोरल रोल्स पब्लिश जातले. प्रस्तावित रोल हे पब्लिश जातले. मागीर 9 डिसेंबर ते 8 जानेवारी ह्या दरम्यान क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स तुमकां फायल करपाक मेळटले. म्हटल्यार कोणाची नावां जर त्या ड्राफ्ट इलेक्शन रोलान येवंक ना जाल्यार तांकां आपली नावां ऍड करपाक क्लेम करपाक मेळटले. नाजाल्यार जर तुमकां दिसलें की बोगस नावां तातूंत खंय तरी नोंद जाल्ली आसा जाल्यार ताच्या संदर्भात तुम्ही ऑब्जेक्शनूय फायल करपाक शकता. मागीर 9 डिसेंबर ते 31 जानेवारी ह्या मेरेन हियरिंग आणि व्हेरिफिकेशन जातले. म्हटल्यार जे क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स फायल जाल्ले आसात त्या संदर्भात सुनावणी जातली, तुमचे म्हणणे आयकून घेतले आणि तुम्ही त्या संदर्भात जे डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेले आसात ताचे व्हेरिफिकेशन जातले. मागीर 7 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा फायनल इलेक्टोरल रोल पब्लिश जातलो आणि निमणे हो रोल जो फायनल रोल पब्लिश जातलो तो रोल हो ह्यान फुडें इलेक्शना खातीर उपयोगात येतलो. आता ह्या पुराय SIR प्रक्रियेक 2002 वर्साची जी मतदार वळेरी आसा, इलेक्टोरल रोल आसा ताचो डाटा हो उपयोगाक येतलो. म्हटल्यार तुमच्या कडेन जेन्ना फॉर्म येतले नवे फॉर्म भरपाक त्या फॉर्मा भितर 2002 ह्या वर्साच्या वळेरींत जी नावां आसात ती नावां ही रेफर जातली. मागीर त्या नावान तुम्ही एडिशनल नावां जी नोंद करपाची आसात ते डिटेल्स तुमकां भरचे पडटले. जे मनीस हयात ना तांची नावां डिलीट करची पडटली. अशा पद्धतीन हो सगळो प्रोसेस चलतलो. आता गोंयच्या बाबतीत जर आमकां विचार करचो जालो जाल्यार गोंयांत 40 विधानसभा मतदारसंघ आसात आणि गोंयचे 2 डिस्ट्रिक्ट आणि या 40 विधानसभा मतदारसंघा खातीर गोंयभरान 1725 पोलिंग बूथ आसात. आता 1725 पोलिंग बूथ म्हटल्या उपरांत 1725 BLO बूथ लेवल ऑफिसर, या बूथ लेवल ऑफिसरांची नेमणूक ही सरकाराच्या वतीन जाता. म्हटल्यार इलेक्शन कमिशन जे स्टेट राज्यान जो इलेक्शन कमिशनर बसता तो ह्या बूथ लेवल ऑफिसरांची नियुक्ती करता, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर. त्या भायर BLA प्रत्येक पॉलिटिकल पार्टीक बूथ लेवल एजंट नेमपाक मेळटा आणि ताणी तो नेमचो असो नेम आसा इलेक्शन कमिशनाचो. म्हणटकूच त्या बूथ लेवल ऑफिसराच्या कामाचेर देखरेख दवरपाक पॉलिटिकल पार्टीक आपलो बूथ लेवल एजंट नेमपाचो अधिकार आसा. बूथ लेवल एजंट 1 आणि बूथ लेवल एजंट 2 अशी ही सगळी प्रक्रिया आसा. आता हातूंत भितर महत्वाचो विषय कितें तर BLO जे आसात ते सरकारी कर्मचारीच आणि सरकारा कडल्यानूच नियुक्त जातात. म्हटल्या उपरांत तांचेर ऑब्वियसली सरकारचो दबाव, सत्तेन असलेल्या पॉलिटिकल पार्टीचो दबाव, मागीर थंयसरल्या थळाव्या आमदाराचो दबाव, मंत्र्याचो दबाव, अशा सगळ्या प्रक्रियेन हे जे BLO आसात ते पॉलिटिकल प्रेशरान काम करपाची चड शक्यता असता. मागीर कोण तरी आमदार ही नावां घाल, ती डिलीट कर, ती घुसय, ही घुसय, अशा पद्धतीचे डायरेक्शन दीत असतात आणि मागीर BLO काय प्रमाणात तांकां विथ इन दॅट प्रेशर तांकां ते फॉलो करचे पडटा. पूण ह्या सगळ्या प्रक्रियेचेर नदर दवरपाक लागून पॉलिटिकल पार्टीनी BLA नियुक्त करप हे खूप गरजेचे आसा. आता तुम्ही म्हणटले की BLA पॉलिटिकल पार्टी नियुक्त करतात म्हणून. ना, आयज जर BLA नियुक्त करतलो जाल्यार पॉलिटिकल पार्टी कडेन ऑलमोस्ट 1725 BLA 1 आसपाक जाय आणि 1725 हे बेठेत तुमकां नाव दिवपाक मेळना. अत्यंत विश्वासू पॉलिटिकल पार्टीचो मनीस हो BLA आसपाक जाय. कारण ही पुराय प्रक्रिया जी आसा मतदार वळेरीची ही त्या BLAच्या देखरेखी सकयल जाता. तो मनीस हो त्या पॉलिटिकल पार्टी बरोबर उरपाक जाय. फाल्यां तो BLA नेमलो आणि मागीर तो पळोन गेलो जाल्यार त्या मनशा बरोबर ताच्या कडेन जी माहिती आसा तीवूय पळोन गेली. विश्वासू नोकरे धंद्याक ना जाल्यार टाइम मेळटा तसो हे काम करतलो असोय हो विषय ना.
पुरायपणान 24/7 तांणी ह्याच कामाक झोकून दिवचे पडटले. म्हणटकूच पगारी बीएलए हो पॉलिटिकल पार्टी फक्त पगार दिवन उपयोग ना, तर विश्वासू बीएलए पॉलिटिकल पार्टीक जावं पडटा. ह्या बीएलए नियुक्तीत आमकां सगळ्यांक खबर आसा की बीजेपी हो पक्ष आघाडीचेर आसा, तांच्याकडे पुराय हे बीएलए आसात. मागीर दुसरी पार्टी म्हणटात ती काँग्रेस, त्याच्याकडे हे बीएलए आसात. आता दर एक पार्टी म्हणटा आपूण 40 मतदारसंघात वेंचणूक लढयतलो, हे म्हणप खूप सोपें, पुणून इलेक्शन कमिशनाच्या ह्या प्रक्रियेत वांटेकार जावन ती प्रक्रिया पुराय करपाक ही सादी गजाल नसता आणि ते सगळ्या पॉलिटिकल पार्टींक शक्य नसता. म्हणटकूच बीजेपी आणि त्या उपरांत काँग्रेस असे दोन जे नॅशनल पार्टीज आसात, त्याच नॅशनल पार्टी कडल्यान चडांत चड बीएलए नियुक्त जाल्ले आसात. आता बीएलए हो या सगळ्या प्रक्रियेन महत्वाचो कित्याक, तर मतदार वळेरी तयार करताना बोगस मतदारांची नोंद जावची न्हू हाचेर ह्या बीएलए ऑन बिहाफ ऑफ पॉलिटिकल पार्टी नदर दवरची पडटली. मागीर ड्राफ्ट इलेक्टोरल रोल तयार जाल्या उपरांत जे जे बोगस मतदार थंय नोंद जाल्या असो दुबाव जेन्ना तयार जातलो, ताका ऑब्जेक्शन फायल करपाचे काम हे थ्रू बीएलए करचे पडटले. आणि ही मतदार वळेरी जी आसा, जी तयार जाता, ज्या ज्या लोकांची नावां थंय नोंद जाता, ती मतदार वळेरी इलेक्शन कमिशन फक्त त्या बीएलए कडे सुपूर्द करतली. म्हणटकूच पॉलिटिकल पार्टीक जर इन्फॉर्मेशन मेळपाक जाय जाल्यार तांकां फक्त ते बीएलए कडल्यानूच मेळपाक शकता आणि त्या खातीर तांचे बीएलए आसपाक जाय. जर बीएलए ना जाल्यार त्या कॉन्स्टिट्युएन्सीतली ना जाल्यार त्या बुथा वयली कसलीच माहिती पॉलिटिकल पार्टीक मेळपाक शकना. आणि त्या खातीर बीएलए हो अत्यंत महत्वाचो घटक हो ह्या सगळ्या प्रक्रियेन आसा. आणि त्याच खातीर पॉलिटिकल पार्टीनी बीएलए नियुक्त करप खूप गरजेचे आहा. बीजेपी फाटल्यान काँग्रेस पक्षान कांय प्रमाणात बीएलए नियुक्त केल्ले आसात, पुणून हो सगळो फिगर म्हाका दिसता ह्या दोनूय पार्टीनी नेमला काय ना हे खबर ना, पुणून मॅक्झिमम बीएलए हे बीजेपी कडे आसात आणि त्या उपरांत काँग्रेस पक्षाकडे आसात. बाकीचे हेर जे प्रादेशीक पक्ष आसात तांणी आपले ज्या ज्या जाग्याचे ज्या ज्या मतदारसंघात अस्तित्व आसा, ज्या ज्या बुथाचेर अस्तित्व आसा, तितल्याच लोकांक हांगासर नियुक्त केल्ले आसा. आणि हे लोकांचे काम हे 24/7 असल्या कारणान पुरायपणान पूर्ण वेळ फुल टाइम हो मनीस बीएलए तांकां जावं पडटा आणि तो हेर पॉलिटिकल पार्टीक शक्य ना. आता ही सगळी प्रक्रिया जाल्या उपरांत मतदार वळेरी ही क्लीन आसची, तातून बोगस मतदार आसचे न्हू, तातून कोणाच्या भलत्यांचीच नावां भितर येवची न्हू हाची देखरेख करपाचे काम हे बीएलएचे आणि थ्रू बीएलए पॉलिटिकल पार्टीचे. बीएलओ आम्ही म्हटला तसे ते पॉलिटिकल प्रेशरान काम करपाक शकतात, म्हणून बीएलओ ज्या जाग्यार चुकता ताचेर नदर दवरपाची जबाबदारी ही बीएलएची असता. आणि जर बीएलएन ताचेर नदर दवरूंक ना आणि चुकोन ती नावां समजा मतदार वळेरीत गेली जाल्यार इलेक्शन कमिशन म्हणटले तू टायमली ऑब्जेक्शन कित्याक फायल करूंक ना. आणि म्हणटकूच टायमली जर ऑब्जेक्शन फायल करतलो, टायमली जर ह्यो गजाली जर दुरुस्त करतलो जाल्यार बीएलए आणि पॉलिटिकल पार्टी ही अलर्ट आसची पडटली, जाल्यारूच हे शक्य आसा. आता गोंयच्या बाबतीन 2002 ह्या वर्साची मतदार वळेरी जेन्ना ह्या एसआयआर खातीर रेफर जातली तेन्ना 2002 ह्या वर्सा गोंयांत 9.27 लाख वोटर असलेले आणि आता 25 जानेवारी 2025 आमचे मतदारांची संख्या ही 11.85,000 वोटर जाल्ली आसा. म्हणटकूच ऑलमोस्ट 2.60 लाख वोटर हे 2002 ते आता 2025 मेरेन वाढलेले आसात. आता 2002 ह्या वर्साची मतदार वळेरी ह्या एसआयआर खातीर रिफर जातली आणि त्या खातीर नवी नावां जी भितर येतली ती नव्या नोंदणी प्रमाणे ही नावां येतली आणि त्या वयल्यान आमच्या गोंयच्या मतदारांची संख्या ही स्पष्ट जातली. आता ह्या पुराय एसआयआरान गोंया खातीर जर महत्वाची गजाल खंयची जाल्यार आमी सगळे जाणा की गोंयांत मायग्रंट वोटरांची संख्या ही वाडत आसा. ज्या तरेन फाटल्या 2 दिसा पयलीं
कर्नाटका म्हणजे कन्नड समाजाचे सिद्धण्णा मेट्टी हांणी जो एक स्टेटमेंट केला की आमचे सगळीकडे मतदार असतात म्हणून 5,000, 10,000, 15,000 अशें तो उलयला हाचे कारणूच अशें की ताका खबर आसा की तांचे कर्नाटकाचे मायग्रंट वोट हे गोंयान कशा पद्धतीन आसा. आता ह्या SIR प्रक्रियेत खरे म्हटल्यार प्रादेशिक पक्ष जे आसात, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी सारखे, गोवा फॉरवर्ड पक्षा सारखे, जे गोंयकारपण पोगो ह्या विशयाचेर उलयतात, जाल्यार तांची जबाबदारी ही ह्या SIR प्रक्रियेन वाडटा. कित्याक वाडटा तर मायग्रंट वोटर जे आता ह्या SIRान रजिस्टर जातले ते बोगस वोटर रजिस्टर जावचे ना हाची जतनाय ही तांकां घेवची पडटली. जर अशा पद्धतीचे बोगस वोटर जर रजिस्टर जाल्या जाल्यार ही गजाल इलेक्शन कमिशनाच्या नदरेक हाडून दिवपाची जबाबदारी तांच्या BLA करची पडटली. म्हणून तांणी हे BLA नेमल्यात काय कितें होऊय हातून आता महत्वाचो प्रश्न आसा. खरे म्हटल्यार ह्या SIRच्या पुराय प्रक्रियेन मतदार वळेरीन कितले नीज गोंयकार मतदार आसात, कितले मायग्रंट मतदार आसात हाची पुराय डिटेल, हाचो पुराय डाटा हो ह्या प्रक्रियेंतल्यान मेळपाक शकता आणि तो मेळपाक जाय. कारण ताच्या वयल्यानूच आमच्या मतदार वळेरीची आणि ताचे जे रिफ्लेक्शन आसा आमच्या इलेक्शनाचेर जे रिफ्लेक्शन जाता त्या पुराय अभ्यासाचो एक विषय म्हणून या SIR प्रक्रियेकडे आमकां लक्ष दवरचें पडटलें. आता ही जबाबदारी जाली BLO BLA हांची, पूण एक गोंयकार म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी की आम्ही ज्या मतदारसंघान आसात आणि ज्या बुथाचेर आमच्या नावाची नोंद मतदार वळेरीत आसात त्या बुथाचेर बोगस मतदारांची नोंद जावची ना हाची जतनाय आमकां तुमकां घेवची पडटली. आणि त्या खातीर आमकां BLO कडे संपर्कान रावचे पडटले. निमणे BLO जो आसा तो कोण तरी गोंयकारूच आसतलो, कारण तो गव्हर्नमेंट सर्वंट BLO सरकार नेमता. म्हणटकूच त्या BLOनूय खंय तरी एक गजाल लक्षांत दवरची पडटली. कोणाच्या तरी पॉलिटिकल प्रेशराक लागून अशा भलत्याच लोकांची, मायग्रंट लोकांची नावां घुसपोवपाचो प्रयत्न ह्या BLOनूय करचो न्हू. आणि तांणी केलोच प्रेशराक लागून जाल्यार BLAनी ताचेर नदर दवरची पडटली. तुम्ही आम्ही ताचेर नदर दवरची पडटली. आता तुम्ही आम्ही हाचेर कशी नदर दवरपाक शकतात तर आमकां BLO आणि BLA जे पॉलिटिकल पार्टीचे आसात तांच्या संपर्कान आमकां रावचे पडटले. आणि तांच्या संपर्कान जर आम्ही रावतले जाल्यार आमकां BLOची लिस्ट कळपाक जाय. आता सरकारी BLO हो दर एकाच्या घरांत वतलो, त्यामुळे सरकारी BLOची वळख ही दर एकल्याक जातली, तातून मातूय दुबाव ना, कारण तो BLO कंपल्सरी घरांत तुमच्या येवचोच पडटलो. पुणून आमकां जर ऑब्जेक्शन फायल करपाक जाय ना जाल्यार आमकां जर ह्या सगळ्या प्रक्रियेचेर नदर दवरपाक जाय जाल्यार पॉलिटिकल पार्टीनी जे BLA नेमल्या तेवूय BLA जर लोकांक कळत अमक्या पॉलिटिकल पार्टीचो अमको BLA जाल्यार ताच्या संपर्कान रावन अशा पद्धतीन चुकीची नावां ही आमच्या मतदार वळेरीत येवची ना हाच्या खातीर आम्ही योगदान दिवपाक शकता. म्हणून त्या खातीर पॉलिटिकल पार्टीनी आपले BLA जे आसात ते BLAंची नावां ही म्हाका दिसता जाहीर जर करत जाल्यार ताचो बरोच फायदो जातलो. पुणून पॉलिटिकल पार्टीक हातून एक रिस्क दिसतली, ती म्हटल्यार BLA हो तांचो अत्यंत विश्वासू मनीस, ताचे नाव जर फाल्यां जाहीर केलें जाल्यार घडये अपोजिशन पार्टी ही ह्या BLAक पळोवपाक शकता, नाजाल्यार ह्या BLAचेर वेगळ्या पद्धतीन प्रेशर घालपाक शकता. म्हणटकूच BLAची नावां ही पॉलिटिकल पार्टी डिस्क्लोज करपाक भितले. पुणून ह्या भयान ह्या मतदार वळेरीत बोगस मतदार घुसचे ना आणि बोगस मतदारांची नावां हातून आस्पाव जावची ना हाची काळजी कशी घेतले होय तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. सगळ्यो पॉलिटिकल पार्टी ह्या SIR प्रक्रिये खातीर सध्या पुरायपणान बिझी आसतल्यो आणि त्यांनी बिझी आसचेच. आता मायग्रंट वोटाचो कोणाक कोणाक फायदो जावपाक शकता त्यो पॉलिटिकल पार्टी मॅक्झिमम मायग्रंट वोट हे ह्या वळेरीन घालपा खातीर प्रयत्न करतले.
आणि ज्या लोकांचो म्हटल्यार रिजनल पार्टी जे आसात, जे पार्टी ह्या मायग्रंट वोटाच्या बाबतीत तांचो आक्षेप आसा, त्या पार्टीनी ह्या मायग्रंट वोटाची नावां भितर येवची ना हाच्या खातीर जतनाय घेवची पडटली. सो हो मतदार वळेरींत आस्पाव जावपाचो जो संघर्श आसा, हो खूप महत्वाचो संघर्श हो पॉलिटिकल पार्टी खातीर, कारण निमणे ह्याच मतदारांक तांकां निवडूंक जाय आणि त्या खातीर ह्या पुराय प्रक्रियेचेर तुमकां आमकां सगळ्यांक बारीक नदर दवरपाक जाय. कारण निमणी हीच वळेरी, हेच मतदार हे गोंयचे भवितव्य थारायतले आणि त्या खातीर गोंयचे भवितव्य थारावपी जे मतदार आसात ते गोंयच्या बाबतीत तरी प्रामाणीक आसचे, ह्या भुंयेच्या बाबतीत तरी प्रामाणीक आसचे, ही एक प्रांजळ अपेक्षा आमच्या गोंयकारांची. आणि त्या खातीर हातून कोण तरी भलतेच लोक घुसचे ना आणि फाल्यां ते मतदार जाल्या उपरांत आपल्या पद्धती प्रमाणे ते मतदान करतले आणि तातूंतल्यान गोंयच्या राजकारणाची वाट लागतली, अश्यो गजाली जावपाक जायना. आणि म्हणूनच ह्या SIR कडे आमकां बारीकपणान नदर दवरची पडटली. पहिली गजाल म्हटल्यार दर एका गोंयकारांनी आपल्या कुटुंबियाच्या सगळ्या 18 वर्सां परस चड प्रत्येक सदस्याचे नाव हे मतदार वळेरींत नोंद करून घेवपाची नितांत गरज आसा. तुमचे एक मत हे गोंयच्या फुडारा खातीर खूप महत्वाचे आसा आणि त्या खातीर प्रत्येक गोंयकार हो हांगासर नोंद जावप ही खूप गरजेची गजाल आसा. आणि त्या खातीर ह्या प्रक्रियेकडे गोंयकारांनी दुर्लक्ष करचे न्हू, ह्या प्रक्रियेकडे गोंयकारांनी आड नदर करची न्हू. ह्या प्रक्रियेत वांटेकार जावन पुरायपणान इलेक्शन कमिशन ऑफिसाक सहकार्य करून आपली नावां ही मतदार वळेरीन नोंद करून घेवची, अशी अपील आमी ह्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान गोंयकारांकडे करता. दुसरी गजाल, दुहेरी मतदार हे आसपाक शकना. जे मायग्रंट लोक हांगासर मतदान करतात तांकां आपल्या राज्यांनी मतदान करपाचो अधिकार खरें म्हटल्यार मेळपाक जायना. आयज आमच्योच पॉलिटिकल पार्टी जेन्ना हेर राज्यांनी मतदान असता, मागीर ते कर्नाटकान जावं नाजाल्यार महाराष्ट्रान जावं, हांगासरल्यान स्पेशल बशींची अरेंजमेंट करता ह्या लोकांक वचपाक. अरे बापयानो, ह्या लोकांक जर तुम्ही बशींची अरेंजमेंट करतात जाल्यार हेच लोक हांगासरूय मतदान करतात आणि आपल्या राज्यानूय मतदान करतात, हे खंयच्या कायद्यान बसता? म्हणटकूच हो प्रकार हो ह्या SIRच्या बाबतीत, ह्या SIRच्या वेळार बंद जावपाक जाय. तुमकां जर तुमच्या राज्यात मतदान करपाचें आसा जाल्यार तुम्ही हांगासर मतदान करपाक शकना. आणि जर तुम्ही हांगासर मतदान करतात जाल्यार तुमकां मागीर बशी कित्याक अरेंज करतात? ह्योच पॉलिटिकल पार्टी. म्हणटकूच जाणा जावन पॉलिटिकल पार्टी हे दुबार मतदार नोंदणीक प्रोत्साहन दिता, जे पुरायपणान चुकीचे आसा. आणि त्याच खातीर हे दुबार मतदाराची नोंद ही ह्या SIRान जावची ना हाची जतनाय आमकां घेवची पडटली. हाची जतनाय पॉलिटिकल पार्टीक तांच्या BLAंक घेवची पडटली. आणि हांव विनंती करीन आमचे BLO, आमचे गोंयकार BLO, तांणी ह्या प्रक्रियेकडे गोंय सांबाळपाच्या नदरेंतल्यान पळोवचें पडटलें. पॉलिटिकल प्रेशराक लागून कितेंच्या कितेंय करूं नाका, ही विनंती. आणि त्या खातीर तांणी प्रामाणीक रावचें पडटलें. ते वेगवेगळ्या पद्धतीन ह्यो सगळ्यो गजाली डिस्क्लोज करपाक शकतात आणि ते करतले हाचो पुराय विश्वास आमकां आसा. आणि त्या खातीर बोगस मतदार हे गोंयच्या मतदार वळेरींत येवचे ना हाची जतनाय, हाची काळजी तुमकां आमकां सगळ्यांक घेवंक जाय. आणि त्या खातीर ह्या SIR प्रक्रियेकडे तुम्ही सगळे जाण नदर दवरून रावात. या सगळ्या प्रक्रियेकडे बारीकसाणान पळयात आणि मतदार वळेरी आमची गोंयची ही क्लीन आसतली, गोंयकारांची आसतली मॅक्झिमम. आणि गोंयचो फुडार, गोंयचे भविष्य हाची काळजी करपी मतदार हो ह्या वळेरीत नोंद जातलो आणि तोच गोंयचो फुडार ठरयतलो. हे सगळें आमकां पळोवचें पडटलें. आणि ह्या सगळ्या खातीर तुमकां आमकां सगळ्यांक या सगळ्या प्रक्रियेकडे बारीकपणान नदर दवरची पडटली. ह्या SIR प्रक्रियेंत वांटेकार जायात, दोळे उक्ते दवरात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेंत चुकीच्यो गजाली जावच्यो ना, भानगडी जावच्यो ना हाची काळजी घेयात. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार गांवकारी, फेसबुक, YouTube लाईव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान हाडत रावतले.
पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.